नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना HIV ची बाधा झाली, अशी बातमी. आता दिल्लीमध्ये झेनझीचं जे आंदोलन झालं होतं, त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं ही माहिती आल्यामुळं आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्या अनुषंगाने खूप चर्चा सुरू आहे. म्हणजे हा डेटा खरा आहे की नाही? मग कर्नाटक सरकारने पण म्हटलं की अशी काही विद्यार्थ्यांच्या संदर्भातली आमच्याकडे आकडेवारी वेगळी अशी कॅटेगरी नाही. त्यामुळे मला असं वाटलं की यातलं सत्य समजून घेतलं पाहिजे आणि HIV ची किंवा एड्सची जी बाधा असते, त्या बाधेच्या संदर्भामध्ये नेमकं शास्त्र काय आहे, हे पण महाराष्ट्रासमोर मांडलं पाहिजे. मुळामध्ये तर ही 7,000 ही आकडेवारी खरी आहे का त्याच्यापेक्षा अधिकची आकडेवारी आहे, हेही महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवं. कारण कोणी एकेकाळी जेव्हा HIV किंवा एड्सची बाधा हा दक्षिण आफ्रिकेतनं किंवा आफ्रिकन नेशन्समधनं हा शब्द जसा जसा आपल्या भारतामध्ये आला, त्यावेळेला एक संपूर्ण मानवजात समूह नष्ट होतो की काय एका विशिष्ट टापूतला, असं वाटायला होतं. असं वाटत होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये हा जो व्हिडिओ मी आता बनवलाय तो शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि नेमकं काय घडलं आहे, 7,000 विद्यार्थ्यांना खरोखर HIV ची बाधा झाली आहे का कर्नाटकमध्ये, ते समजून घ्या. आता काय घडलंय बघा, नीट लक्षात घ्या. नॅको, तुम्हाला आठवत असेल जाहिराती नॅकोच्या सगळीकडे यायच्या, ज्याला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आपण म्हणतो, आणि कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंध संस्था, ज्याला KSAPS असं म्हणतात, यांच्या आकडेवारीनुसार 18 ते 35 वयोगटातील तरुणामध्ये HIVच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याची माहिती. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये इतकं प्रोटेक्शन आणि इतकी जागृती असताना अशा पद्धतीनं HIVच्या रुग्णामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हावी, हीच धक्कादायक बाब आहे. पण त्याच्याहून पुढची धक्कादायक बाब मी तुम्हाला सांगणार. 18 ते 25 वयोगटातले सुमारे 7,000 तरुण आणि विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह झाल्याचा दावा माध्यमामध्ये करण्यात आला. जुलै 2026च्या शेवटी, कारण 27 ते 31 जुलै 2026 दरम्यान संकलक 2024 याचा जो रिपोर्ट आला आणि ज्याच्यात KSAPSचा ताज्या आकडेवारीचा संदर्भ होता, त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली. आता हे सर्वेक्षण कुठं झालं, तर हे सर्वेक्षण हे कर्नाटक राज्यामध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि KSAPSच्या द्वारे सर्व अभियांत्रिकी, पदवी आणि शासकीय खासगी महाविद्यालयामध्ये विशेष तपासणी व समुपदेशन उपक्रम राबवण्याचं नियोजन करण्यात आलं. त्याच्यानंतर, कारण अधिकृत आरोग्य आणि उपचाराच्या नोंदीतून म्हणजे ART सेंटर्स मधनं ही माहिती आली, त्यामुळे ही माहिती खरी आहे. कुठला मुख्य वयोगट आहे, तर 18 ते 35 वयोगटातले विद्यार्थी आणि युवा वर्ग आहे. या आकडेवारीतनं काय चित्र तयार झालं, तर 18 ते 35 वयोगटातील बाधितांची संख्या 2023-24 मधल्या 44,500 वरून 2025-26 मध्ये 66,600 वरती पोहोचली. त्यामुळे ही आकडेवारी तशा अर्थाने खरी. फक्त काय खरं नाही मी तुम्हाला सांगतो. असुरक्षित लैंगिक संबंध, काय कशामुळे हे घडलं, अनसेफ सेक्स, कंडोम किंवा संरक्षणाचा वापर न करणं, डेटिंग ऍप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती, कारण ऑनलाईन डेटिंग ऍप्समुळं अनोळखी व्यक्तींशी होणारे शारीरिक संबंध, ज्यामुळं ट्रॅकिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं आरोग्य विभागाला कठीण जाते. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, कशी ट्रेसिंग शोधायची. कर्नाटकामध्ये सुमारे 54,000 ते 56,000 लोक असे आहेत की ज्यांना स्वतःला HIV ची लागण झाल्याची त्यांना माहितीच नाही, आणि मग अंमली पदार्थाचं सेवन करताना सिरिंजची जी शेअरिंग झाली त्याच्यामुळे पण ते घडलं असं साधारण अंदाज. आणि मग या बातमीमुळे वाद निर्माण का झाला, कारण विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ, ज्याला UTV असं म्हणतात, आणि उच्च शिक्षण विभागानं कॉलेजमध्ये आरोग्य शिबिरं घेण्यासाठी परिपत्रक काढलं, आणि मग मीडियामध्ये कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि सरकारी कॉलेजेसमध्ये मॅन्डेटरी HIV ची टेस्ट सक्तीची झाली, अशा बातम्या आल्या. आणि त्याच्यावरून मग आता गोंधळ सुरू झाला. KAPSनी स्पष्टीकरण दिलं की हा जो काही डेटा आहे त्याचा चुकीचा अर्थ काढला, विद्यार्थ्यांची वेगळी अशी काही कुठलीही कॅटेगरी आमच्याकडे नाही आहे, सक्तीची चाचणी सुद्धा कोणाची केली जात नाही असं म्हटलं. आणि मग आता कर्नाटक सरकार 8 महिन्याची रेड रिबीन जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे, एकात्मिक आरोग्य शिबिरं सुरू केलेली आहेत, डिजिटल रिस्क असेसमेंट सुरू केलेलं आहे, 95% बाधितांना त्यांच्या आजाराची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, 95% रुग्णावरती विनामूल्य उपचार सुरू आहेत, 99% रुग्णामध्ये व्हायरस दाबून ठेवणं त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यासाठी उपचार सुरू आहेत.
खरं म्हणजे ह्या दाव्यामागचं सत्य आणखीन जर खोलात गेलं तर जास्तच धक्कादायक दिसतं आपल्याला. काय आहे बघा, आरोग्य विभागाचा कोणताही स्वतंत्र विद्यार्थी डेटा नाही हे मान्य आपण करूया, पण आरोग्य विभागाच्या रुग्णांची नोंद ही विद्यार्थी, गृहिणी किंवा व्यावसायिक अशा श्रेणीमध्ये ते करत नाहीत. एकूण आकडा 2004 पासून ते आजपर्यंत 18 ते 35 वयोगटातला 39,028 लोक HIV पॉझिटिव्ह आढळले होते. त्याच्यावरती ART सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा दावा अशा पद्धतीनं चुकीचा आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी असं आज सच काही म्हटलेलं नाहीये. पण हे खरं आहे की कर्नाटकमध्ये साधारणपणे 54 ते 56 हजार जणांना अशा पद्धतीच्या HIV ची बाधा झालेली आहे. आता काय आहे HIV मध्ये साधारणपणे ज्यातलं शास्त्र मला माहिती आहे त्याप्रमाणे HIV ची बाधा झालेल्या रुग्णांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मग रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की अगदी साधा संसर्ग सुद्धा त्या रुग्णांच्या शरीरामध्ये वाढतो आणि त्याची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज असल्यामुळे तो दीर्घकाळ आजार शरीरामध्ये राहतो. तर याच्यावरती एकच उपचार आहे, ते म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवत जाणं. आता कर्नाटकमध्ये राजकारण यासाठी सुरू झालं आहे आणि त्याला जेनजीच्या आंदोलनाचा किंवा तिथल्या बेताल वागण्याचा वगैरे पण लोक संदर्भ देतात. तो यासाठी कारण अशा पद्धतीचं आंदोलन हे देशभरामध्ये सध्या गाजलं आणि त्याची यशस्वी सांगता पण झाली. पण हा वयोगट हा कसा बेजबाबदार आहे, हा वयोगट कसा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला आहे, अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह होऊन तशी चर्चा कर्नाटकमध्ये सुरू झाली आणि त्याला राष्ट्रीय पातळीवरती प्रसिद्धी पण मिळाली. खरं म्हणजे कर्नाटकची काही जी लोकसंख्या असेल 8-9 कोटी, त्याच्यामध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा ही आकडेवारी ही किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त असू शकते. तर असुरक्षित लैंगिक संबंध आणि बाकीच्या ज्या घडामोडी मी तुम्हाला सांगितल्या, ही वस्तुस्थिती ही संपूर्ण देश पातळीवरती आहे. ती काय फक्त कर्नाटकमध्येच आहे असं नाही. पण याचा अर्थ ही बाब दुर्लक्षित करावी अशी आहे का? नाही. कारण HIV किंवा एड्सची बाधा झालेल्या रुग्णापासून हे जोपर्यंत फिजिकल रिलेशनशिप बनत नाही तोपर्यंत त्याचं संक्रमण होत नाही किंवा साध्या कोणाच्या स्पर्शाने त्याचं संक्रमण होत नाही किंवा कुणी एकत्रित ताटात जेवल्याने किंवा पाणी पिल्याने त्याचं संक्रमण होत नाही. ही बाब लक्षात न घेता त्याची राष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू आहे. पण हे खरं आहे की ज्या रुग्णांना याची कल्पनाच नाही की त्यांना HIV ची बाधा झाली की नाही, तर त्यांच्या दृष्टीनं स्क्रीनिंग हा त्यातला सगळ्यात चांगला उपाय आहे. पण संपूर्ण पिढीला त्यासाठी बेजबाबदार धरणं किंवा अशा पद्धतीच्या अनप्रोटेक्टेड सेक्समुळं असं घडतंय आणि ही पिढी त्याला कारणीभूत आहे असं मानणं सर्वथा चूक आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची आणि त्यायोगे राजकीय काय शेवटी तुमच्या कर्नाटकमध्ये संस्कृती किती ऱ्हासाला गेली आहे, आमच्याकडे बघा आम्ही कसं संस्कृतीचं पालन पोषण करतो, आम्ही कसं जबाबदारीने वागतो, असं काही राजकीय पक्ष म्हणू शकतात. मला फक्त फॅक्च्युअली ती माहिती सांगायची होती जी मी आता तुम्हाला सांगितली की यस 7,000 वगैरे अशी जरी विद्यार्थ्यांची कॅटेगरी नसली तरी अलीकडच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये असा संसर्ग झालेल्यांची संख्या की वाढल्याचं दिसतं आहे. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात आणि अर्थात सोशल मीडियाचा परिणाम नाही आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण त्यात जे काही कंटेंट आता सगळ्याच्या समोर येतोय तो भयंकरच आहे. हे सगळं समजून घ्या, कारण इतकं साधं नाही. आपल्याकडे कशाचंही राजकारण कसं होऊ शकतं ते मला तुम्हाला सांगायचं होतं. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला आशा आहे की तुम्ही कमेंट्स करालच आणि चॅनलही सबस्क्राईब करा. थांबूया.